बासुंदी खायला आवडते पोरी आणि बासुंदी काय लागते तुम्हाला सांगू. पण बासुंदी करायचा कंटाळा येतो. तासन तास ते गॅसवर ठेवा, ते लक्ष द्या, ते करपणार नाही ना याची काळजी घ्या आणि 1 तास वाट बघत बसा. हे सगळं तुम्हाला नसेल करायचं तर मग हे घ्या, इन्स्टंट बासुंदी. बासुंदी सारखीच चव येणार, तशीच लच्छेदार होणार आणि तसाच रंग देखील येणार. नमस्कार, मी मधुराज रेसिपी फूडीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. नवं कोरं करकरीत चॅनल आहे, सबस्क्राईब केलं नसेल तर पटाक्कन सबस्क्राईब करा. तर मस्त रवाळ दाणेदार बासुंदी करतोय. तर सगळ्यात आधी 1 लिटर इथे मी हे फुल क्रीम किंवा फुल फॅट दूध घेतलंय. ठीक आहे, आता हे दूध कढईला खाली करपू नये, चिकटू नये म्हणून थोडंसं पाणी घालायचं. पारंपरिक पद्धतीने दूध आटवून बासुंदी आपण केलीच आहे. ती रेसिपी हवी असेल तर बासुंदी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा. आता म्हशीचं दूध ज्याला म्हणतात ते दूध मी इथे घेतले, फुल क्रीम आणि फुल फॅट दूध. हे 1 लिटर दूध कढईमध्ये. दुधाला व्यवस्थित उकळी काढून घेऊया. मोठ्या आचेवरच दुधाला मस्त एक दणकून उकळी काढली आहे बघा. मध्ये मध्ये असं ढवळायचं म्हणजे दूध अजिबात चिकटत नाही आणि इकडे तिकडे लागत नाही आणि ओतोही जात नाही. आता मध्यम आचेवर गॅस करायचा आणि 10 मिनिटे तरी हे दूध शिजण्याकरता ठेवूयात. आता इथे दूध उकळत ठेवलंय. इथे बाजूला तव्यामध्ये 1/3 कप म्हणजे अर्धा कपला थोडी कमी साखर घातली. ही साखर अशी पसरवून घ्यायची. गॅस अगदी मंद आचेवर सुरू ठेवलाय. पाणी बिनी काहीही टाकायचं नाही, फक्त साखरेचा असा पातळ थर देऊन घ्यायचा. अगदी मंद आचर ठेवा. जसजशी उष्णता लागते तसतशी साखर विरघळली जाते. न पाणी टाका न काही नका, फक्त मंद आचर ठेवा, मोठ्या आचर ठेवू नका. आणि ते होत असताना इकडे दुधाला मध्ये मध्ये ढवळत राहा. आणि पुन्हा सांगते, मोठ्या आचर ठेवू नका. काय होतं, फ्रॅक्शन ऑफ सेकंद ती साखर जर पुढे गेलं, कॅरमल पुढे गेलं तर ते प्रचंड कडवट होतं. आपल्याला मधाच्या रंगाचं करायचं आहे, चॉकलेटच्या रंगाचं नाही, डार्क ब्राऊन चॉकलेटच्या रंगाचं नाही, मधाच्या रंगाचं होईपर्यंत साखर आपल्याला तव्यामध्ये ठेवायची. हे बघा, जसजसा वेळ जातो तसतसं साखरेला पाणी सुटतं. आणि साखर मिक्स वगैरे अजिबात करायच्या फंदात पडू नका. तिला अशीच आहे ना छान विरघळू दे आणि त्याला मधासारखा रंग येऊ देत. मध्ये मध्ये दूध देखील हलवत राहायचं. दुधाला छान साय यायला सुरुवात झाली आहे. आणि इकडे बाजूला बघा, आपलं जे कॅरमल आपण तयार करायला घेतलंय त्यालाही छान मधासारखा रंग यायला सुरुवात झाली. पण आणखी थोडासा आपल्याला गडद रंग हवाय. हा आता पिवळट म्हणजे लिंबासारखा रंग झालाय, मधासारखा हवाय. त्यामुळे थोडा वेळ आणखी गॅसवर ठेवणार आहे मी. आणि तुम्ही इथे बघितलं असेल, सुरुवातीपासून शेवटपर्यंत जराही चमचा मी त्याला लावला नाही, जराही थेंबर पाणी त्यामध्ये घातलं नाही. 5 मिनिटाचा प्रश्न आहे. 5 मिनिटात कॅरमल व्यवस्थित होतं. 5 मिनिटाचे पेशन्स हवे. मंद आचेवर ते ठेवून द्यायचं गॅसवर. आणि वाटलं की कडेपर्यंत उष्णता जात नाही तर तवा जरा उचलायचा आणि त्या बाजूला उष्णता देऊन घ्यायची, जसं मी आत्ता करते तसं. चला, आता इथे बघा छान मधाचा रंग आलाय आणि साखरही विरघळली. झालं की नाही परफेक्ट. या पुढे आता ते अजिबात शिजवू नका. हवं तर लगोलग आहे ना गॅस बंद करा. पण आता करायचं काय, हे गरम गरम पळीभर दूध या कॅरमलमध्ये घालायचं. थोडं थोडं घाला. काय दिसतंय ना, थेरपी म्हणतात ना, हीच ती थेरपी. आता हे कॅरमलचं दूध आपल्या बासुंदीमध्ये घालायचं. याने बासुंदीला रंग बघा लगोलग बदलला की नाही. आणि काळजी करू नका, तव्यात जितकं जे हे दूध आहे ना, थोडं दूध टाकूनच गरम करून घ्यायचं मिसळून. हे कॅरमल सगळं निघतं. हे बघा काय दिसतंय भारी. अगदी आटवलेल्या बासुंदीला जसा रंग येतो तसाच रंग आलाय बघा. आता इन्स्टंट बासुंदी आहे, रंग तर आला. आता त्याला ते लच्छेदार टेक्स्चर कसं येणार सांगते. इथे तव्यामध्ये 200 ग्रॅम खवा घ्यायचा आणि हा खवा छानसा भाजून घ्यायचा. त्यातलं जे कच्चेपण आहे ते आपल्याला काढून घ्यायचं. आहे की नाही भारी प्रकरण. आता छान तांबूस रंगावर खवा देखील आपल्याला भाजून घ्यायचा, म्हणजे बासुंदी छान टिकते आणि खराब नाही होत. आणि मेनवाईल इथे पण बघा, 10 मिनिटं जरी दूध आटवलं तर या दुधावरची साय छान याला सुटते. त्यामुळे तेही लच्छे मिळतात आणि खव्याचा दाणेदारपणा पण यामध्ये ॲड होतो.
चला आता इथे हे दूध आपण शिजवत ठेवलंय, हे बघा 10 मिनिटं झालं उकळलंय आणि परफेक्ट साय भरपूर आली, याला रंग कमाल आलाय. आता यामध्ये पाव कपला थोडी जास्त, अर्धा कपला थोडी कमी साखर घातली. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही ते कमी जास्त करू शकता. आणि त्यासोबतच हे बघा खवा देखील खरपूस भाजून झाला. आता हा खरपूस भाजलेला खवा गरम गरम असतानाच या दुधामध्ये घालूयात आणि हा छान मिसळून घ्यायचा. खव्यामुळे काय होतं, याला आटवलेल्या दुधाची चवही येते, रंगही येते आणि बासुंदी देखील फटाफट होते. आता विकतची बासुंदी तुम्ही आणाल ना तर त्याला बघाल छान असा एक संथपणा असतो बघा, क्रीमी असते एकदम, म्हणजे आपण जणू काही खीर खातोय की काय तांदूळाची, अशी त्याची टेक्स्चर असते. आता ते करण्यासाठी काय करायचं, इथे मी घेतलं अरारूट पावडर, म्हणजे तवकीर उपवासाला चालते, त्यामुळे ही बासुंदी उपवासासाठी देखील तुम्ही खाऊ शकता. तवकीर नसेल तर मग कॉर्नफ्लॉवर वगैरे घेतलं तरी चालेल आणि कॉर्नफ्लॉवर वगैरे नाही घातलं तरी चालेल. फक्त थोडंसं मग ते दूध आणखी आटवून घ्यायचं. तर हे मिसळायचं आणि हे मिश्रण दुधामध्ये घालायचं, ढवळून घेऊयात आणि आणखी आता 5 मिनिटं मस्त हे शिजवून घ्यायचं अरारूटचं मिश्रण शिजेपर्यंत. आणि मग आपली बासुंदी तयार आहे की नाही. जेमतेम 10 ते 15 मिनिटात प्रकरण तयार होतं, फार वेळ लागत नाही. म्हणजे जो काही खवा भाजायचा आणि कॅरमलचा वेळ आहे ना तितकाच वेळ, पण अजिबात तुम्ही यामध्ये आटवलेल्या दुधाची चव, रंग काहीच मिस करणार नाही याची मी तुम्हाला खात्री देते. चला आता इथे कॉर्नफ्लॉवर घातल्यावर 5 मिनिटं शिजवलं. काय दिसतंय बघा, बहारदार, मस्त रवाळ, दाणेदार, परफेक्ट बासुंदीचं टेक्स्चर आणि मस्त अशी एकसंध झाली. आता ही जसं वेळ जाईल थंड होईल तसतशी दाटसर व्हायला आणखी सुरुवात होते बघा. आता यामध्ये घालूयात चारोळी आणि वेलदोड्याची पूड, मिसळून घ्यायचं, गॅस बंद करायचा आणि छान थंडगार अशी सर्व करायची. आणि पुन्हा सांगते, जसजशी थंड होते छान क्रीमी, रवाळ आणि थिक व्हायला सुरुवात होते. आता कशी खायची, अरे आपला सण आहे पाडवा, गुढीपाडवा, मस्त पुरी करा, बासुंदी करा, मस्त आपला मसाले भात करा, थाळी बाय मधुराज रेसिपी यूट्यूबवर सर्च करा, अशा धडा 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 सणाच्या सगळ्या थाळींच्या रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. पुन्हा भेटूयात, तोवर मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, सगळ्यात महत्त्वाचं खात राहा. मधुराज रेसिपी, महाराष्ट्राची अस्सल चव.